कृषी मित्र तुकाराम कुर्डे. आज आपण आलो आहोत हळदीच्या प्लॉटवरती. आज बऱ्याच सारे शेतकरी काय करतात, आपल्या हळदीची ग्रोथ कशा प्रकारे होईल याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे. तर ते लक्ष राहता राहता तुम्ही काय करा, तुमच्या हळद पिकामध्ये कुठं हुमणी अळीचा प्रॉब्लेम आलेला आहे का हे पहिले लक्षात घ्या. कारण की आज आपण ज्या प्लॉटवरती उभा आहोत त्या प्लॉटवरती बघू शकता, फक्त आपण एक 3 फुटाचं अंतर खतलेलं आहे. त्या 3 फुटामध्ये त्या आळ्याचं प्रमाण बघू शकता, किती आळ्या निघल्यात. यामुळं काय होईल, जे आपल्या हळदीचा कंद निघालेला आहे, जो स्टंप निघालेला आहे, तिथं जर हुमणी अळीने अटॅक केल्यानंतर तुम्ही कोणतंही जर औषध हळदीला ग्रोथ घेण्यासाठी सोडलं तर तिथं त्याचा काही फायदा होणार नाही. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे, ज्या ह्या हुमण्या आहेत या हुमणीला काय करावं लागणार आहे, वेळीच याच्यावर उपाय करणं अत्यंत गरजेचे आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, एकरी आली का 500 ml आणि बीटरूट अर्धा किलो याची तुम्हाला काय करावं लागेल, पाऊस झाल्यानंतर दोन्ही बेडच्या मधातून एकरी 10 पंप ते 11 पंप मध्ये ड्रिचिंग करावं लागेल. त्यामुळे काय होईल, जी अळी तुमच्या जमिनीमध्ये झालेली आहे ती बेडच्या बाहेर येऊन पडेल.